पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अध्याय 6 आहे। 6व्या अध्यायाच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी आपण त्या अध्यायाच्या अनुषंगाने काही ना काही चर्चा केलेली आहे। त्या चर्चेमध्ये आपण अष्टांग योग म्हणजे काय, पतंजलींची योगसूत्र काय स्वरूपामध्ये आपल्याला उपयोगाला येतात, योगाचे 4 प्रकार मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि ध्यानयोग, या सगळ्याविषयी आपण थोडं थोडं पाहिलं आहे। आता योगसूत्राचा विषय आपल्याला हवा आहे असं नाही आहे, परंतु हा जो 6वा अध्याय आहे, या 6व्या अध्यायाचं ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने वैशिष्ट्य निश्चित एक की जिथे आपण येऊन पोचलो आहे त्या 11व्या श्लोकापाशी, त्यामध्ये माऊलींनी त्यांचा कुंडलिनी योग मांडलेला आहे। कुंडलिनी योग किंवा योग मार्गच हा खरं म्हणजे गुरुपदिष्ट मार्गाने येणारा विषय आहे। म्हणजे गुरुनी शिष्याला शिकवावं किंवा समजवावं किंवा दीक्षा द्यावी, अनुग्रह करावा आणि त्याची कृपा झाली की त्या मार्गावरती सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं। हा साधारणपणे गुरुपदिष्ट मार्गाचा आपल्याला कळणारा सोपासा अर्थ आपण मानू शकतो। त्याचं कारण असं आहे की गुरु केव्हा भेटतात, गुरु कसे भेटतात, गुरु का कृपा करतात, गुरु केव्हा कृपा करतात, कुणावर कृपा करतात, ती कशी कृपा करतात, तीच कृपा का अनेक गोष्टी आहेत। म्हणजे गुरुच्या कृपेच्या विषयी चर्चा करायला पुष्कळ आहे। त्यामुळे आपण एवढंच म्हटलं की आत्ता आपल्याला गुरुपदिष्ट मार्गाचा अर्थ केवढा घ्यायचा आहे किंवा कोणत्या दृष्टीने घ्यायचा आहे तो एवढाच घ्यायचा की गुरुनी शिष्याला ह्या मार्गाचं कथन केलेलं आहे किंवा त्या मार्गाच्या दृष्टीने त्याला अधिकारी समजलेलं आहे आणि त्या मार्गाची दीक्षा त्यांनी दिलेली आहे। त्या दीक्षेच्या पुढे कसं जायचं, किती जायचं, कुणी कुठपर्यंत पोचायचं, हे एक तर गुरूंवर आणि शिष्याच्या सामर्थ्यावर आणि साधनेवर अवलंबून आहे। हा एक भाग झाला। दुसरा भाग असा आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये हा कुंडलिनी योग जो मांडला आहे ती त्यांची स्वतःची ह्या योगाचं महात्म्य लोकांना कळावं ही दुर्दम्य इच्छा आहे। त्यांना असं वाटतं की हा कोण सांगणार हो, ह्या नाथ संप्रदायाचा कुंडलिनी मार्ग विशद करून सांगणार कोण। त्याचं कारण असं आहे त्याचा अनुभव पाहिजे आणि त्याचा अनुभव इतका सोपा नाही आहे। त्यांनी त्याचं सूत्र दिलेलं आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंश। बस पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांना संपवणे हे या मार्गाचं वैशिष्ट्य आहे। काहीही शिल्लक राहत नाही, केवळ चैतन्य स्वरूप त्या देहामध्ये शिल्लक राहतं। असं हे मोठं अवघड प्रकरण आहे। तर
वारकरी संप्रदायात साधारणपणे हा अध्याय उपेक्षित आहे. वारकऱ्यांच्यामध्ये भक्तीचं महात्म्य अधिक असल्यामुळे आणि नको ह्या भानगडीत पडणं. आपण काही योगमार्गाने पुढे जाणारे लोक नाही आहोत, आपण भक्तिमार्गाने जाणारे आहोत. माऊलींचा 6वा अध्याय कितीही त्यांच्या आवडीचा किंवा त्यांच्या वैशिष्ट्याचा असला, एवढा वैशिष्ट्यपूर्ण अधिकाराने 6व्या अध्यायावरचं भाष्य केलेलं आपल्याला क्वचित कुठे आढळेल. ज्ञानेश्वरीवरचं दुसरं भाष्य आहे जे योगाच्या परंपरेमध्ये उभं राहिलेलं आहे, ते म्हणजे स्वच्छंदानंदांचं आहे. स्वच्छंदानंदसुद्धा नाथ परंपरेतले आहेत आणि स्वच्छंदानंदांनी संपूर्ण भाष्य हे योगाच्याच मार्गाने केलेलं आहे, योग पद्धतीनेच केलेलं आहे. तर ते जे भाष्य आहे ते भाष्य थोडं वेगळं आहे, म्हणजे योगमार्गाची एक भूमिका स्पष्ट केली आहे. माऊलींचं संबंध ज्ञानेश्वरीवरचं भाष्य हे काही योगमार्गावरचं भाष्य नाही, परंतु इथे मात्र त्यांनी केवळ आपला योग स्पष्ट केला आहे. आणि म्हणून आपल्याला जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वारकरी संप्रदायातल्या लोकांना या विषयाचं विशेष आकर्षण नाही, परंतु जो योगाचा अभ्यासक आहे तो नक्कीच आपला योगाभ्यास जो आहे तो माऊलींच्या कुंडलिनी योगाशी ताडून पाहिल्याशिवाय राहणार नाही. की कुंडलिनी योगामधली जी मार्गावरची स्थळं आहेत, की असा साधना चालू झाली की त्या साधनेमध्ये माणसाला काय काय अनुभव येतात, कोणत्या टप्प्यावरती कोणते अनुभव येतात, हा विचार करावाच लागतो. कारण आपण चाललो आहे हा मार्ग बरोबर आहे ना, या मार्गावरती आपल्याला येणारे जे अनुभव आहेत ते योग्य आहेत ना. तर हे ज्याला त्या मार्गावरती कळवून घ्यायचं आहे, त्या योगमार्गामध्ये सुद्धा हे असे अनुभव जर पाहिले, त्याचा जर पडताळा घेतला तर त्याचा लाभ होतो. याचं कारण असं की सगळ्यात शेवटी प्रत्येक मार्गाने चित्ताची शुद्धी साधल्यानंतर जे मिळवायचं आहे त्यामध्ये काही फार इकडे तिकडे फरक नाही आहे. आपण आजच्या व्यवहारात बोलतो तसा 19-20 फरक असतो. एकदा पुढे जाऊन पोचलं की सगळं एकच आहे. त्यामुळे आत्ता इथे हा विषय समजून घेताना आपल्याला बऱ्याच अंगाने आपण समजून घेऊया. त्याचं कारण असं की माऊलींनी जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याच्यावरती फारशी स्पष्टीकरणं कुंडलिनी योगावरची त्यांच्या भाष्याला धरून झालेली नाही आहेत. त्याचं कारण असं की राशम वाडिंब्यांनी कुंडलिनी योग नावाचा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये हठयोगाची, मंत्रयोगाची, लययोगाची, ध्यानयोगाची, षटचक्रांची याविषयीची जी तात्विक भूमिका आहे, जी थिअरी आहे, ती थिअरी पुष्कळ स्पष्ट करून मांडली आहे. आणि त्या थिअरीप्रमाणे त्यांना जे जाणवलं आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. दुसरं असं की त्याचा आधार असो हठयोगाचा, म्हणजे स्वात्मारामांची हठयोग प्रदीपिका, ती एक महत्त्वपूर्ण आणि त्याचबरोबर ती प्रमाणभूत मानली जाते. तर ती प्रमाणभूत मानलेली स्वात्मारामांची हठयोग प्रदीपिका, त्यामध्ये सुद्धा हे विषय आलेले आहेत. कुंडलिनी योगामध्ये हठयोग आहे का, कुंडलिनी योगामध्ये राजयोग आहे का, कुंडलिनी योगामध्ये भक्तियोग आहे का, कुंडलिनी योगामध्ये ध्यानयोग आहे का, कुंडलिनी योगामध्ये हे 4ही योग आहेत. मंत्रयोग पण आहे, हठयोग पण आहे, ध्यानयोग पण आहे आणि त्याच्यामध्ये लययोग पण आहे. तर या प्रत्येक योगाचं पुन्हा एकदा हा विषय घेताना आपण त्याची पुनरावृत्ती करून त्याला पुन्हा एकदा ताजं करू, त्याबद्दल प्रश्न नाही. परंतु योग म्हणजे काय साधायचं आहे हा खरा पहिला प्रश्न आहे. की भक्तीपेक्षा योग वेगळा आहे, योगमार्गाचं काही वैशिष्ट्य आहे, योगमार्गामध्ये येणारे अनुभव काही वेगळे आहेत, साधना काही वेगळी आहे, म्हणजे काय आहे आणि तिथे कशाला प्रमाण मानलेलं आहे. भक्तिमार्ग, आपण भक्तीच्या कथा ऐकतो, संतांची खूप छान अशी वर्णनं ऐकतो, ईश्वराविषयीचा मधुर भाव आपल्याला त्यांच्या चरित्रातून ऐकायला मिळतो. क्वचित भगवंताचं त्यांच्याविषयीचं प्रेम ज्या रूपाने प्रकट होतं तो जो त्यांच्या चरित्रामधला
विशेष असा चमत्कारांचा भाग आहे, जो अतिंद्रिय अनुभवाचा भाग आहे, जो अलौकिक भाग आहे, हे सगळं म्हणजे आपण गोळाबेरीज भक्ती असं समजतो. आणि ती जी भक्ती आहे ती सोपी आहे असं आपल्याला वाटतं. तुकाराम महाराजांनी तर वर्णन केलंच आहे की इथे यारे यारे सारे जण, या भक्तीच्या छत्राखाली सगळ्यांनी यावं, काही मोठा अवघड नाही आहे, आणि ह्या भक्तीचा अनुभव घ्यावा. तिथे काही कोणाला कमी जास्त मानलं जायचं कारण नाही आहे. परंतु त्याच वेळी तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो सोळावरली पोळी, निवडे तो गडी विरळाची. ते म्हणतात परंतु भक्तीचं खरंच जर व्रत घेतलं, खरंच भक्ती अवलंबायची ठरवली, तर भक्ती तर सोळावरची पोळी आहे, ती काही इतकी सोपी नाही आहे. आणि निवडे तो गडी विरळाची अशी भक्ती निवडणारा एखादाच कुणीतरी सापडतो. आणि म्हणून तो आपल्याला संतश्रेष्ठ, म्हणून त्याचं वेगळेपण आपल्याला जाणवतं. त्यांनी त्यांच्या विराण्यांमध्ये पण म्हटलंय की सांगतो ते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. आम्ही ज्या पद्धतीने भक्तीचा अवलंब करतो या मार्गाने पुढे येण्याची तुम्ही धडपड करूच नका. तुम्हाला मीच सांगतोय. तुकाराम महाराज असं म्हणत नाहीत की चला तुकारामाचा पक्ष वाढवावा आणि तुकारामाचे पुष्कळ अनुयायी व्हावेत, त्याच्याकरता या हो, मी ज्या जय जय रामकृष्ण हरी जे नाव घेतो, या वारकरी संप्रदायाला जो मंत्र मिळाला आहे तोच मंत्र घ्या, हाच मार्ग वाढवा नाही म्हणाले. हा ज्याला आम्ही, कबीराने म्हटलंय, तुकारामाने म्हटलंय त्याप्रमाणे, की आम्ही घरादाराला चूड लावलेली आहे आणि आम्ही या मार्गावरून निघालो. आम्ही मागे वळून सुद्धा पाहिलं नाही आहे की घर जळतंय का खाक झालंय, माहीत नाही आम्हाला. सोडला प्रपंच, सोडला प्रवृत्ती, सोडली, आम्ही पुढे निघालो. ते सगळ्यात तो जो किनारा आहे वो छोर तर कभी छोड दिया, केव्हाच सोडून दिलेला आहे की त्या मार्गाला, त्या किनाऱ्याला आता पुन्हा बघायचंच नाही आहे. तो तीर सोडला, आम्ही दुसऱ्या तीराला निघालो. हे तुम्हाला जमणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सांगतो ते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. नाहीतर काय होईल म्हणाले, पती ना गोविंद दोन्ही नाही. कारण ह्या विराण्या आहेत म्हणून त्या विराण्यांच्या मधल्या पद्धतीने त्यांनी विषय मांडला की म्हणाले ना प्रवृत्ती ना निवृत्ती, तुम्हाला दोन्हीही प्राप्त नाही. कारण म्हणाले आम्ही कसे आहोत त्याचा संदर्भ आधी आहे. बळीयाचे संगे आम्ही झालो बळवंत. आम्ही त्या बलवान भगवंताची भक्ती करून आम्ही पुष्ट झालो आहोत त्या भक्तीने. त्यामुळे आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही हा प्रपंच सोडूनच दिला आहे आणि तो सोडून आम्ही त्याच्या मागे निघून गेलेलो आहोत. आणि त्यामुळे तुम्हाला या भानगडीमध्ये पडायचं मला असं वाटतं म्हणाले कारण नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सांगत होते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. कारण भक्तीमध्ये काय आहे, अंतःकरणाला पकडलाय. त्या अंतःकरणातल्या कोणत्या भागाला पकडलंय, अहंकाराला पकडलंय. आणि तो जो अहंकार आहे तो भगवंताच्या चरणावरती निशेष समर्पित केला. त्याच्या चरणावरती पूर्णपणे त्याचं समर्पण केलेलं आहे. अहंकाराला आता भक्ताच्या ठिकाणी कणभरही जागा राहिलेली नाही आहे. अवघड आहे. कारण त्याची प्रक्रिया काय, त्याची प्रोसेस काय, काही नाही. अहंकार सोडला, त्याच्या चरणावरती समर्पित केला, हे भक्तीचं धाडदिशी त्याच्यापाशी जाऊन पोचणारं जे स्वरूप आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे अवघड आहे. भक्ती तो सोळावरली पोळी, कुठून त्या अहंकाराला तुम्ही निवृत्त करा. तो अहंकार तुमचा क्षणाक्षणाला डोकावत असतो. त्या अहंकाराच्या बाहेर यालच कसे तुम्ही, अवघड आहे तुम्हाला त्यातनं बाहेर येणं. आणि म्हणून ही भक्तीची, भक्तांनी स्वीकारलेली जी स्थिती आहे ती मोठी अवघड आहे असं भक्तिमार्गाने म्हणून आता पुढे नेलंय. आणि मग काय, श्रवण कीर्तन नवविधा भक्तीनी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने ईश्वराच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करावा अशी नवविधा भक्ती सांगते. आणि ती सुद्धा श्रेष्ठता आत्मनिवेदनाचीच आमच्या पुढे प्रकट करते की सगळ्यात शेवटी नववी भक्ती हे आत्मनिवेदन आहे. म्हणून अशा साधारण तत्वज्ञान लक्षात ठेवण्याकरता आपण ज्याचा विचार करतो, ज्ञानाच्या भूमिका किती, 7. भक्ती किती प्रकारची, 9. नवविधा भक्ती. योग किती प्रकारांनी संपन्न, अष्टांग योग. या 3 गोष्टी मनामध्ये आपल्याला पक्क्या ठेवायच्या आहेत की ज्ञानाच्या भूमिका 7 भूमिका आहेत की ज्ञानमार्गाचा विचार करताना त्या 7 भूमिकांना एकानंतर एक ओलांडत पुढे जावं लागतं. अष्टांग योगामध्ये 8 अंग आहेत योगाची, त्या अंगांचा विचार करावा लागतो. भक्तीमध्ये
भक्ती नवविध आहे. त्या 9 प्रकारच्या अंगांनी किंवा एका वेळी नावांचा अवलंब करून भक्ती प्राप्त करून घ्यावी लागते. कर्माच्या ठिकाणी तर आपल्याला माहिती आहे एकच सूत्र आहे की निष्काम कर्मयोग आहे. त्या निष्काम कर्माकरता सूत्र 2च आहे, योग कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते. समत्वम योग उच्यते सगळ्यांनाच उपयुक्त असणारं सूत्र आहे. ज्ञानमार्गाला उपयुक्तच आहे की समभावाला येणं हे ज्ञानमार्गात अपेक्षित आहे, समभावाला येणं भक्तिमार्गात अपेक्षित आहे. कर्माच्या ठिकाणी तर समत्व घेतल्याशिवाय कर्मातलं कौशल्यच उभं राहत नाही, तिथे अपेक्षित आहे. भक्तिमार्गामध्ये सुद्धा समभाव आहे. तसा योगाची व्याख्याच समत्वम योग उच्यते केली. योग म्हणजे जोडलं जाणं, म्हणजेच साम्य भावाला येणं. आणि योग म्हणजे जोडलं जाणं असा जर विषय घेतला तर ह्या योग मार्गामध्ये मुळातच विषय हा त्रिगुणाशी निगडित आहे की सत्व रज आणि तम हे 3 गुण आहेत. त्या सत्व रज तमापासून या पंचमहाभूतांची जी निर्मिती झालेली आहे त्या पंचमहाभूतांचे 5 तन्मात्र आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि 5 महाभूत. तर सगळा खेळ जगाचा कसा आहे आम्हाला ज्ञानमार्गाने हा योग काय सांगतो. म्हणजे योग जो आहे तो किती प्रकारांनी परिणत होतो. योग 2 प्रकारांनी परिणत होतो. योगामध्ये थोडंसं आग्रहाने थोडंसं हट्टाने विषय चालवावा लागतो. आता चालवलेला विषय हा कशात परिणत करायचा याचा पूर्ण निवडीचा अधिकार योग्याला असतो. योग्याला आपला अभ्यास आपली साधना ज्ञानमार्गामध्ये परिणत करायची का आपली साधना भक्ती मार्गामध्ये परिणत करायची. कोणी ज्ञानाच्या मार्गाने पुढे निघून जातो. एकम सांख्यमच योगमच य पश्यती स पश्यती. आणि तिथे योग आणि सांख्य एक करून तो ज्ञानाच्या मार्गाने पुढे निघून जातो. आणि दुसरा मनुष्य आपला जो योग आहे तो भक्तीच्या अधिष्ठानावर उभा करतो, भक्तीमध्ये परिणत करतो, ध्यानामध्ये परिणत करतो, समाधीमध्ये परिणत करतो. भक्तीने होणारी समाधी त्याची परिणती वेगळी आहे. ज्ञानाने प्राप्त होणारी समाधी त्याची परिणती वेगळी आहे. आता एवढ्या सगळ्या गुंतागुंतीच्या योगसूत्रामध्ये आपल्याला पडायचं आहे का? नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता मार्ग निवडला आहे आणि आपल्याला त्यांनी तो कसा समोर ठेवला आहे तेवढा विषय बघायचा. त्याच्यामध्ये कुणाला हाताशी धरलंय? अर्थात मनाला, अर्थात अंतःकरणाला. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती कशी केली आहे? करुणी सद्गुरु स्मरण. सद्गुरूंचं स्मरण करावं आणि बसावं. काय होतं आहे ते बघत राहावं. करून सद्गुरूंचं स्मरण. ते स्मरण कसं करावं? अगदी पूर्णपणे अहंकार त्यांच्या चरणावरती समर्पित करावा. पहिली भक्ती आहे, पहिली शरणागती आहे आणि मग योगाची सुरुवात आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण त्या योगाकरता हाताशी काय धरलंय? मनच धरलंय, मनालाच धरलंय, अंतःकरणालाच धरलंय. आणि त्या अंतःकरणाला या मार्गाने कसं न्यायचं याकरता त्यांनी त्यांचा कुंडलिनी योगाचा विशेष असा साधन मार्ग आपल्यापुढे विशद केला आहे. ते जेव्हा 6व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापाशी येतात आणि तिथे आल्यानंतर आता बदलते भाषा. म्हणजे जे भाष्य माऊलींनी केलं आहे आत्तापर्यंत ते भगवंत काय म्हणतात याच्यावर भाष्य चालू आहे. परंतु आता भाष्य करताना मात्र ते म्हणतात नाही, आता आमचं भाष्य आहे. आता हा योग आहे, हा मी माऊली काय सांगते ते आणि भगवंत काय सांगतात ते यातलं अंतर कुठे पडतं? 11व्या श्लोकापाशी. आणि ते म्हणतात आता आम्ही जे सांगणार, आम्ही जो मांडणार तो आमचा कुंडलिनी योग मांडणार. आता योग मार्गामध्ये हाताशी काय धरलेलं आहे? पहिलं शरीर. म्हणजे कर्म मार्ग इथे चुकत नाही. इथे कर्माला प्राधान्य कुठे नाही मला सांगा. भक्तीमध्ये पण प्राधान्य, भक्तीमध्ये सुद्धा कर्माला प्राधान्य. भक्तीत सुद्धा शरीराने पूजा करा, प्रदक्षिणा घाला, तीर्थयात्रा करा.
देवाच्या करता स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा, जप करा, एका स्थानावरती आसन घालून बसा, त्या बैठकीवर साधना करा. सगळ्यामध्ये कर्म आहे. आणि हे काय आहे? हे दृश्य आहे. ही सगळी साधना दृश्य आहे. मग ती परिणत कशी होते ती आम्हाला माहिती नाही. ती प्रक्रिया आम्हाला कळत नाही. तो प्रकार आम्हाला समजत नाही. आमच्या प्रत्ययाला काय येतं? फळ. आपण म्हणतो की अहो खूप लोक असे असतात की जे पूर्णपणे नास्तिक असतात आणि नास्तिक मंडळी कोणत्या तरी कारणाने का होईना या आस्तिक मार्गाकडे चुकून वळतात म्हणजे वळले म्हणून नाही, अचानक अपघाताने. जसं माऊलींनी इथे त्या स्थानमहात्म्याचं वर्णन केलंय ते बघताना आपल्याला आता बघूच आपण की त्यांना चुकून का होईना या मार्गाकडे वळण्याचा प्रसंग येतो. वळल्यावरती ठीक आहे, इथपर्यंत त्यांचं नास्तिकतेकडून मन वळतं आणि हळूहळू ती माणसं आस्तिक होत जातात. का होत जातात त्याची कारणं आज आपण पाहणार आहे की हे सगळं खेळ कशाचा आहे. आपण मुळामध्ये पायाभूत चित्त म्हणजे काय हे पाहून मगच आपण ह्या कुंडलिनी योगाकडे वळणार आहोत. त्याचं कारण असं आहे की पतंजलींची योगसूत्र हा या मार्गाचा मूळचा पाय आहे. कुणाच्या? त्या अष्टांग योगाच्या सुद्धा. माऊलींनी जितक्या अगदी 18व्या अध्यायापर्यंत माऊली आपला कुंडलिनी योग किंवा योगमार्ग सोडत नाही. त्याचं जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिथे तिथे ते वर्णन करतात, तिथे तिथे त्याचा उल्लेख करतात आणि त्या उल्लेखाने त्या निर्देशांनीच ते पुढे जातात. प्रत्येक वेळी निर्देश करताना आपण आता मागे सुद्धा पाहून पुढे आलो तेव्हा आपण तो अष्टांग योग पाहिला होता की म्हणाले चित्ताला नियंत्रणात आणण्याकरता काय करावं लागतं. वास्तविक पाहता भगवंतांनी तिथे कुठल्याही प्रकारे चर्चा केलेली नाही आहे की योगमार्गाने नियंत्रणात आणावं. पण माऊलींनी मात्र तिथे आपण त्या ठिकाणी त्याची चर्चा पुष्कळशी केलेली आहे की ढाळे ढाळे हळूहळू हा या मार्गाने पुढं जातो आणि मग त्यातला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या 8ही अंगाचं हा जणू काय हा दुर्ग आहे आणि त्या दुर्गावरती त्या कड्यावरती वर चढून जायचं आहे. तिथे जाऊन त्याच्या शिखरावर पोचायचं आहे. तर किती दुर्गम आहे तो, किती अवघड आहे तो. दुर्गम मार्ग आहे आणि त्या दुर्गमतेचं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं आहे. आता ज्याच्याकडे वळायचं आहे तो विषय आपण अजून थोडासा आधी घेऊ की त्यामुळे अष्टांग योग हाही ते सोडत नाही. आता काय काय सोडलं नाही आहे बघा. एका स्थानावर बसूनची बैठक, सद्गुरूची शरणागती, अनन्य भावानी आपलं अंतःकरण सद्गुरूच्या चरणावरती समर्पण, ही भक्तीची सगळी सूत्र आहेत. अगदी परिणत भक्तीची ती त्यांनी स्वीकारली आहेत. त्याच्यानंतर अष्टांग योगाचा सरळ सरळ स्वीकार केला आहे. त्याच्यामध्ये यमनियमांचा आग्रह सांगितला आहे. आसन प्राणायामाचा तर आता अभ्यासच सुरू होतो आहे. त्या आसन प्राणायामाच्या साह्यानेच ते आपल्याला पुढे नेणार आहेत. म्हणजे अष्टांग योग त्यांनी स्वीकारला आहे. त्याच्याबरोबर त्या योगाला ज्या पद्धतीने त्रिबंध घेतलेला आहे, मूलबंध आहे, उडियान बंध आहे आणि जालंधर बंध आहे, 3ही बंधांचा स्वीकार केला आहे, ज्याचा विचार हठयोगामध्ये केलेला आहे. आणि हठयोगामध्ये ज्या पद्धतीने आपल्या शरीराचा अगदी सापळा करून घेऊन त्या शरीरावरती ज्या प्रकाराने बदल घडतात, तिथे हट्टाने आग्रहाने त्या शरीराला जे बदलणं आहे त्या कुंडलिनी योगामध्ये, तिथे हठयोगाचा पण विचार आहे, हठयोगाचा पण अवलंब आहे. आणि त्यामुळे आता आपण जिथे सुरू करतो आहोत तिथे त्यांनी कुठे सुरू केलं आहे, माऊलींनी आपल्याला कुठून पुढे न्यायला सुरुवात केली आहे. माऊलींनी सांगितलं याला पहिल्यांदा एकांत वास पाहिजे. आता गीतेपासून लांब पहिले चाललो आपण. कुठे चाललो? गीता काय सांगते? काही बदल करायला नको आहे, वस्त्रांतर नको, परिस्थितीमध्ये अंतर नको, जिथे आहोत तिथे ठाईचं वैसोनी करा एकचित्त. जिथे बसलेला आहात तिथेच अंतःकरण एकाग्र करा, आपला आचार विचार सुधारा आणि कुठल्याही प्रकारे मोक्ष प्राप्त करण्याकरता वस्त्रांतर करण्याची किंवा प्रवृत्ती टाकण्याची
प्रपंचाचा त्याग करण्याची काही जरुरी नाही. इथे माऊलीने काय सांगितलं? पहिल्यांदा घर सोडा, पहिल्यांदा प्रपंच सोडा, वनांतराला जा, एकांतात निवास करा आणि साधनेला सुरुवात करा. म्हणजे अबाउट टर्न कुठं केला आहे? ह्या 11व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. वळली, गीता फिरली तिथे आणि ती आली कुठे? कुंडलिनी योगाकडे. तर आता त्यांनी सांगितलं आपल्याला इथे, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम. आता ह्या इथे ते म्हणतात शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. त्यांची पहिली अट काय आहे? पहिली कंडिशन की शुद्ध, शुची, पवित्र, निर्मल अशा स्थानावरतीच काय करा? तुम्ही स्थिर आसनाची म्हणजे जी भूमिका आहे ती स्वीकारा. मग भूमिका स्वीकारा का? कारण पहिल्याच दिवशी कुणाचं आसन लागणार आहे? स्थिर नाही लागणार आहे, अभ्यास करायचा आहे. पण आसन स्थिर व्हावं याकरता जो अभ्यास आहे तो अत्यंत पवित्र अशा स्थानी आणि अत्यंत शुची अशा प्रांतामध्ये तुम्ही जाऊन राहावं. नात्युच्छ्रितम नाति नीचम, फार उंच स्थान असू नये, फार खोल स्थान असू नये की ज्याचा त्रास आपल्या आसनाला होईल. आणि चैलाजीन कुशोत्तमम म्हणाले, हरिणाजीन आपल्याकडे असावं, कुश दर्भ असावेत आणि वस्त्र त्याच्या साह्याने आपण आसन आपल्या पद्धतीने तयार करावं. म्हणजे त्यांनी एक विशिष्ट पद्धती सांगितली. ती पद्धती सांगताना वर्णन फार सुंदर केलं आहे म्हणून. तरी विशेष आताची बोली जेल म्हणाले, आता तुम्हाला मी सांगतो की म्हणाले इथे वैशिष्ट्य काय? येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होईजे. म्हणाले तुम्हाला मार्ग सांगणार आहे मी योगाचा, पण ज्या मार्गाने तुम्ही चालत जाणार आहात, ज्याला जाऊन प्राप्त व्हायचं आहे असं आपण म्हणतोय, ते तुम्हीच होऊन राहणार आहात. हे सांगू काय सहजे जाणसी तू. तुला काय सांगू हे तू स्वाभाविकरित्या जाणतोयस की साधनाच साध्य होते. भक्तीमध्ये सुद्धा असंच सांगितलंय की भक्ती हा मार्ग नाही आहे, म्हणजे काहीतरी अवलंबलं आहे आणि प्राप्त दुसरं केलं आहे असं नाही आहे. जे अवलंबलं आहे तेच प्राप्त व्हायचं आहे. भक्तीमध्ये हा भक्ती करत राहतो आहे, भक्तीची पातळी उंचावत जाते. साधना काय आहे? भक्ती आहे. परिणती काय आहे? भक्ती आहे. फल काय आहे? भक्ती आहे. हे जसं आहे तसं इथे माऊली म्हणतात योगाला. हे मोठं वैशिष्ट्य आहे, माऊलींचं वैशिष्ट्य. वास्तविक पाहता साधनाचा मार्ग काय आहे? अष्टांग योग. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत. का झाले आहेत? नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायाने जे जे स्वीकारलं त्यांची परंपरा आहे. गणिनाथापासून, त्यांनी तर आदिनाथापासूनच सांगितली, ती आदिनाथापासूनची जी परंपरा आहे ती परंपरा गणिनाथ, पुढे निवृत्तीनाथ, पुढे ज्ञाननाथ अशी ती पुढे आलेली. तर ही जी परंपरा आहे या परंपरेमध्ये जे जे स्वीकारलं आहे ते ते त्यांना मान्यच आहे. आणि त्यामुळे या परंपरेतल्या या सर्व गोष्टी या फक्त भक्तीशी थांबत नाही आहेत. आणि म्हणून आता जे साधन आहे ते साधन शेवटी शिल्लक राहणार आहे का? शेवटची स्थिती योगमार्गामध्ये काय आहे? योगमार्गामध्ये समत्वम योग उच्यते. सगळं साम्यावस्थेला यायला पाहिजे आहे, किंवा चित्त जे आहे त्या चित्ताचा संपूर्ण लय होऊन जातं. चित्त शिल्लक राहत नाही. योगाची पतंजलींनी केलेली जी व्याख्या आहे ती योगश्चित्तवृत्ती निरोध. हा योग म्हणजे चित्तांच्या वृत्तीचा निरोध. ते का हे सगळं आपण आज पाहणार आहोत आणि आपल्या विषयाकडे हळूहळू वळणार आहोत आपण. तर चित्ताची व्याख्या आधी केली. योगमार्गामध्ये मुख्य काय आहे? चित्त. त्या चित्ताला स्थिर करणे, त्या चित्ताला निर्वृत्तिक करणे. चित्त म्हणजे वृत्ती कशी, आपण व्याख्या आत्ता पाहिली. ही व्याख्या आपण विस्ताराने आजच पाहणार आहोत. योगश्चित्तवृत्ती निरोध. हा योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. म्हणजे योग म्हणजे आम्हाला कुठं जाऊन पोचायचं आहे? चित्ताच्या वृत्तीपर्यंत त्याचा निरोध करणे हे आमचं काम. ते करण्याकरता आम्ही आत्ता काय सुरू केलं आहे? साधन मार्ग सुरू केला.
या साधन मार्गावरती आम्ही काय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय? चित्ताच्या वृत्तींचा निरोध. चित्तातल्या वृत्ती शांत झाल्या पाहिजे. कुठलीही वृत्ती शिल्लक राहता कामा नये. चित्त निर्वृत्तिक झालं पाहिजे. त्याकरता काय घेतलं? अष्टांगयोग. मग अष्टांगयोग म्हणजे काय? यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे. ही 8 अंग आहेत. ह्या 8 अंगांमध्ये हळूहळू हळूहळू परिणत होत त्या समाधीचे अनेक प्रकार साधत योगी त्या योगमार्गावरती संपन्न होतो. माऊली असं म्हणत नाही फळ पुढे पुढे प्राप्त होत जातं असं म्हणत नाहीत. माऊली म्हणतात ज्या मार्गाने तू चालायला निघाला आहेस आणि ज्या गावाला तुला जाऊन पोचायचं आहे तो गावच तू होऊन राहतोस, तो परमात्माच तू होऊन राहतोस. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय आपल्याला मागच्या श्लोकातले शेवटचे, निगिजे चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे आव्हाटली या तरी जोडे स्वर्ग सुख. हे आत्तापर्यंत वर्णन केलेल्या योगमार्गाच्या फलाविषयी सांगून झाल्यावर जी पुढचं ओवी आहे जी, निगिजे पूर्वी लिया मोहरा की येई जी पश्चिमेची या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. म्हणाले तू पूर्वेच्या दिशेने चालायला लागशील आणि तुला वाटेल की तू पूर्वेच्याच दिशेला जाऊन पोचशील. तू पश्चिमेला जाऊन पोचतोस. माहीत नाही तू कोणत्या गावाला जाणार आहेस, कसा पोचणार आहेस. तुला फक्त एकच माहिती आहे की इथे चालत राहायचं आहे, चालत जायचं आहे फक्त. म्हणजे त्याच्याकरता जे पुढं सांगायचं आहे ना त्याकरता सांगितलं. येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होईजे. तू पूर्व धरलीस याचा अर्थ काय? तू एक साधन मार्ग स्वीकारलास. त्या साधन मार्गावर फक्त तू चालत राहायचं आहेस. तू जिथं जाऊन पोचणार आहेस ती पूर्व आहे असं समजू नकोस. तू पश्चिमेची या गावाला जाऊन पोचशील. तू जिथे जाऊन पोचशील तिथे तू ज्याला चित्त म्हटलं होतंस, तिथे ज्याला तू पंचमहाभूत म्हटली होतीस, ते तिथे काही शिल्लक राहणार नाही. तू जाऊन पोचशील ते स्थान फार भिन्न आहे. आणि म्हणून ते सांगतात की तुला ज्या दिशेने जायचं आहे असं वाटतं आहे, तुला त्या स्थानाची कल्पना नाही आहे. थोडक्यात असं आहे की जे तू प्राप्त करणार आहेस त्या प्राप्तीची तुला कल्पना नाही आहे. भक्ती मार्गात कसं आहे, मला भगवंताला प्राप्त करायचं. मी आजही भक्ती करतोय आणि माझी भक्ती अशीच निष्काम भक्ती, ज्ञानी भक्ती, काय तुम्ही शब्द वापराल तो, त्या स्वरूपामध्ये ती भक्ती परिणत होईल. भक्ती भक्ती आहे. पण इथे माऊली म्हणतात नाही, तुम्ही जो मार्ग धरलेला आहे या मार्गावरती तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही या योगमार्गामध्ये कैवल्य अवस्थेला जाणार. म्हणजे कैवल्य म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही. तिथे पोचेपर्यंत तुम्हाला काय काय प्राप्त होणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे. आणि म्हणून धरलाय तुम्ही पूर्वेचा गाव, पण तुम्ही जाऊन पोचणार आहात पश्चिमेकडे. म्हणजे पूर्वेचा गाव याचा अर्थ असा, प्रवृत्तीच्या मार्गाने आम्ही निघालो आहोत पण निवृत्तीची परिसीमा आम्हाला प्राप्त होणार या मार्गावरती. आता ह्या मार्गावरती साधन काय आहे? अंतःकरण आहेच, पण पहिलं शरीर. शरीराच्या साह्याने योग साधायचा आहे. त्यामुळे इथे शरीरापासून, म्हणून आसन प्राणायाम, नाही तर आसन प्राणायामाचा प्रश्नच आला नसता. भक्ती योगापासून कशी वेगळी आहे ती आपण पुढे आज बघणार आहे. तर आता आपण कुठे सुरुवात केली? आपण सगळ्या अशा एक एक गोष्टींचा विचार करून त्यांना बाजूला करत एकेका गोष्टीवरती अधिक एकाग्र करून पुढं चाललं. कारण हा विषय अत्यंत किचकट आहे. दुसरं असं की हा विषय आहे पण खूप खोल, त्याच्यामध्ये खूप सूत्रबद्ध विचार केला आहे. पण आपल्याला एवढ्या अशा करतात तेवढ्या सगळ्याची जरूर नाही. जे भाष्य आहे योगामध्ये ते भाष्य अभ्यासतच राहावं असं आहे. आणि कितीही जन्म अभ्यासलं तरीसुद्धा आपण अभ्यास केला, समजणार तर नाहीच, पण अभ्यास केला ह्याचं समाधान पण नाही होणार. असे मोठे सुंदर विषय त्यांनी त्याच्यामध्ये प्रतिपादित केलेले आहेत. त्यामुळे आत्ता आपण चाललो आहे तेवढं आपल्याला जेवढं त्याच्यातलं घ्यायचं आहे आणि आपण जितकं घेत घेत पुढे जाऊ शकू तेवढं आपण जाऊया. आता इथे त्यांनी सांगितलं आहे की तरी विशेषे आता जी बोली जेल परी ते अनुभवे उपेगा येईल. आता मी विशेषत्वाने इथे तुम्हाला जे जे सांगतो आहे ते आत्ता मग काय आवश्यकता आहे? त्या देशांतराला जायचं, कुठेतरी गुहा शोधायची, त्या गुहेत बसून उपासना करायची,
तिथे जाऊन ध्यान लावायचं काही उपयोगाचं नाही, एवढं काही म्हटलं याची आवश्यकता नाही. आज नाही म्हणाले कळणार, पुढे कळेल. परी ते अनुभवे उपेगा येईल, तुम्हाला तुमच्या अनुभवाने ते लक्षात येईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे, त्याकरता तुम्हाला एक स्थान बघावं लागेल जे तुम्हाला आत्ता कळत नाही आहे, पण आता मी तुम्हाला सांगतोय ना. एक लक्षात घ्या म्हणाले, पहिला प्रयत्न तुमचा त्या दिशेने कोणता असेल तर तुम्हाला ध्यानधारणा करण्याकरता एक चांगल्याशा जागेचा शोध घेणे. म्हणाले जेथ आराणुकेचेनी कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणी व चढे देखलिया जे. जिथे जेथ त्या स्थानावरती कसं आहे, आराणुकेचेनी कोडे, कोडे कौतुकानी, कौतुकानी. म्हणाले मी काय केलं तर आराणुकेचेनी कोडे, मला समाधान पाहिजे. आराणुक म्हणजे काय, समाधान. आराणुकेचेनी कोडे म्हणजे समाधानाच्या हौसेनी. मला हौस कशाची आहे, मला मिळवायचं काय आहे तर समाधान. म्हणून त्याच्या कोडे, त्याच्या हौसेनी बैसिलिया उठो नावडे, जिथे बसल्यानंतर उठावंसं सुद्धा वाटणार नाही, आवडणार नाही उठायला. वैराग्यासी दुणी व चढे, अंतःकरणामध्ये क्षणभर का होईना कुठेतरी लांब जाऊन निवांत बसावं. आपण नाही का म्हण की हल्लीचे वीकेंड्स 2 सुट्ट्या मिळाल्या की बरं असतं. शनिवार रविवार मिळाला की हल्ली आपल्या इकडची मुलं IT वाली घरामध्ये राहायला तयार होत नाहीत, कंटाळतात. आठवड्याचे 5 दिवस इतकं टेन्शन घेतलेलं असतं, इतक्या वेगवेगळ्या वेळी काम केलेलं असतं की त्याला शनिवार रविवार जावं कुठेतरी निवांत बसावं. हे निवांत बसणं कशाकरता आहे, समाधान. मनुष्य जो बदल इच्छितो, शनिवार रविवार कुठेतरी ट्रिपला जाऊ, शनिवार रविवार कुठेतरी नातेवाईकांच्या घरी जाऊ, शनिवार रविवार काहीतरी वेगळं करू, कशा करता, एवढेच करता की मनुष्याला समाधान पाहिजे. म्हणून ते म्हणतात आराणुकेचेनी कोडे, की समाधानाची हौस आहे अंगामध्ये. म्हणून मनुष्य वेगवेगळं स्थान शोधतो. आणि असं स्थान तुम्हाला सांगतो म्हणाले, तुम्ही असं शोधा की जिथे बसल्यावर उठावंसंच वाटणार नाही. इतकं देखणं, इतकं सुंदर, इतकं निसर्गरम्य की ज्याच्यापासून आपण दूर जावं अशी इच्छाच होणार नाही. दुसरं काय होईल, अंतःकरणात जे सगळं सोडून इथे यावंसं वाटलंय, ती वैराग्याची एक अगदी हलकीशी वृत्ती आहे, पुसटशी वृत्ती आहे. ती वृत्ती काय होईल म्हणाले, दुणावेल, ती दुप्पट होईल. दुणी व चढे, तिला दुप्पटपणा येईल. दुणी व दुप्पट म्हणाले, चढे देखील या जे स्थान पाहिल्यावर मनुष्याचं वैराग्य सहजी वाढेल. तिथे गेल्यावर मनुष्याला असेल नको आता इथून कुठेही जाऊ नये, घर नको, दार नको, तो प्रपंच नको, त्या कटकटी नको, निवांत इथे बसावं असं म्हणाले माणसाच्या अंतःकरणामध्ये येईल. जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मन होय उत्साहो धैर्याचा. जो संती वसविला ठावो, कुणी केलाय, संतोषासी. संतोषाने कुणाच्या ठिकाणी आपलं राहण्याचं ठिकाण बनवलेलं आहे. ठाव म्हणजे ठिकाण. आपण मराठीत डबल शब्द वापरतो तेव्हा त्याचा ठाव ठिकाणा काय, ठिकाणा म्हणजे तो जिथं जाऊन राहिला आहे. ठाव म्हणजे निश्चितपणे. ठाव ठिकाणा याचा अर्थ जो नक्की त्या ठिकाणी राहतो आहे. म्हणजे समाधान नावाची गोष्ट नक्की कुणाच्या जवळ राहते, संतांच्या. संतांच्या जवळ राहण्याचा ज्यांनी ठाव केला आहे, संतोष ज्याच्या ठिकाणी स्थैर्याने तिथे राहिला, तो आज राहिला उद्या निघून गेला, वस्तीला एका दिवसाला आला असा नाही. संतांच्याकडे समाधान हे नित्य वस्तीला येऊन राहिलेलं आहे. त्याचा मना होय उत्साह हो धैर्याचा. आता ते समाधान आपल्याला मिळावं याकरता मनाला धैर्य तर आहेच, पण धृत्युत्साह समन्विता, त्याच्याकरता उत्साह आहे. त्याच्याकरता नाही आपण इथेच थांबू, इथेच उपासना करू असं. अभ्यासूची आपण याते करी. म्हणाले आता ह्याला अभ्यास करावा लागत नाही, अभ्यास स्वतःच अभ्यास करायला लागतो. अभ्यासालाच म्हणाले उत्साह निर्माण होतो की हे करावं. माणसाला वाटत नाही, अभ्यासच. अभ्यासूची आपण याते करी. अभ्यासच अभ्यासाला वरतो, अभ्यासच अभ्यास करायला लागतो. जसं आपण म्हणतो की नाही ह्या ग्रंथाचं आपल्याला आता पारायण करायचं आहे, मग आता आपण इतके वाजता उठू, एवढे 2 तास रोज वाचू, 7 दिवसात तो ग्रंथ पुरा होईल. हा संकल्प कुणाचा आहे, हा आपला आहे की हा ग्रंथ वाचायचा आहे, या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. नंतर असं होतं त्या ग्रंथाशी आपण इतके एकरूप होतो की नाही हे थांबवायला नकोच, हे चालू राहू दे.
हे वाचत राहण्यातच आनंद आहे. आता वाचत राहण्यात आनंद हे आपल्या मनाचा विषय राहत नाही. आता त्या पारायणाचा विषय होतो. पारायण सुटतच नाही. माझ्या ओळखीचे आता त्या नाही आहेत, पण आपल्याला गोगटे, माईन्सवाले गोगटे माहिती आहेत सगळ्यांना. बेळगावच्या आमच्या उषाताई गोगटे अगदी जवळजवळ नास्तिक, पण कुणाच्या तरीमुळे एकदा ज्ञानेश्वरी वाचली. म्हणाले काय भाषा आहे. आणि मग ज्ञानेश्वरीचा अर्थ वाचला. म्हणाले ह्या ज्ञानेश्वरीमध्ये काय भरलं आहे सगळं. म्हणाले अगदी रत्नाचं भांडार आहे. आणि त्यांनी ठरवलं आपण एकदा पारायण करायचं. आणि म्हणून 7 दिवसाचं पारायण ठरवलं करायचं. ठीक आहे, 7 दिवस केलं. मग पुढच्या महिन्यात वाटलं आपण आता पुन्हा करावं. पुन्हा 7 दिवस पारायण. असं 1 वर्ष 2 वर्ष 7-7 दिवसाची पारायणं केली. आणि नंतर त्या म्हणाल्या आता असं वाटतच नाही की पारायण सोडावं. आता सतत ज्ञानेश्वरी वाचायची. दर 7व्या दिवसाला त्यांचं पारायण संपलेलं असायचं आणि लगेच दुसरं पारायण सुरू. आयुष्यभर शेवटपर्यंत त्यांचं ज्ञानेश्वरीचं पारायण कायम झालं. अभ्यासच अभ्यासाला वरतो. तीच गोष्ट आपल्याकडनं सातत्याने ती सोडावी असं आपल्याला वाटण्याचा प्रश्नच येत नाही. ती गोष्ट आपल्यापासून सुटतच नाही. माऊली म्हणतात की ह्या ठिकाणी अभ्यासूचे आपण याते करी. अभ्यास स्वतःला करतो. हृदयाते अनुभववरी. अंतःकरणात त्याचा अनुभव येतो की अंतःकरण त्यावरी अनुभववरी म्हणजे अनुभवाला स्वीकारतो. वरणे म्हणजे प्राप्त करून घेणे नाही का. आता कन्या वरली म्हणजे तिचा जसं तसं आहे ती की ती प्राप्त होणे म्हणजे हृदयामध्ये तो अनुभवच असा प्राप्त होतो की तो सांगतो की मला वाटतं म्हणून हे होतच नाही, हे आपोआप होत आहे. हा माझ्या आनंदाचा विषय आपोआप बनलेला आहे. ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेत. हे रम्यपण, हा आनंद, हा एक आगळा वेगळा अनुभवच ज्या स्थानावर येतो असं स्थान निवडा. असं मग केवढ्या एका स्थानाकरता कशा ओव्या रचल्या आहेत बघा. जया आड जाता पार्थ तपश्चर्या मनोरथा पाखंडिया ही आस्था समूळ होय. जया आड जाता पार्थ, ज्याच्यापासून दूर गेलं तर तपश्चर्या जी आहे तिचं मनोरथ सुरू होतं. म्हणजे ज्या स्थानाला जाऊन पोचलं आहे, जया आड जाता पार्थ, ज्याच्या ठिकाणी जाता, ज्याच्यापासून दूर जातो आपण, असं जे आहे ते तपश्चर्येचे मनोरथ त्या स्थानाशी सुरू होतात. पाखंडिया ही आस्था समूळ होय. जो पाखंडी आहे, जो नास्तिकही आहे, त्याला सुद्धा मुळापासून तिथे राहावंच म्हणजे मनापासून आतून त्याला त्या स्थानावरती राहावंसं वाटतं. आणि म्हणून ते सांगतात की ज्या स्थानावरून अगदी सहज गेलं, आड म्हणजे वाटेमध्ये आलं आपल्याला ते स्थान, आणि आपल्याला जाता जाता सहज आलं तरीसुद्धा त्या नास्तिकाला आपण इथे राहून तप करावं असं वाटतं. असं स्थान रम्य असावं. स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता. म्हणाले वाटे मार्गातून जात असताना सहज जर ते स्थान दृष्टीस पडलं तर म्हणाले असं वाटतं वरपडा म्हणजे प्राप्त झालं. जाहला अवचिता, अगदी अचानकपणे एखादी जागा दिसली तरी सकामोही परी मागवता. जो वैराग्यशील नाही आहे, कामनिक आहे, त्याला प्रपंचाविषयी अनेक गोष्टींमध्ये आस्था आहे, तो सुद्धा परी मागवता निघो विसरे. तो त्या स्थानावरून पुढं जायला विसरून जातो. तो म्हणतो आता इथंच राहायचं, आता ही जागा सोडायची नाही. ऐसे न राहतया तेही राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. असं म्हणाले ज्याला न राहतया ते राहावी, ज्याला राहण्याची इच्छा नाही अशा पाखंड्याला सुद्धा जे स्थान बांधून ठेवतं, किंवा भ्रमतया ते ज्याचं मन कुठेही स्थिर होत नाही असा सतत भ्रमण करणारा भ्रमणशील जो आहे त्याला सुद्धा ते स्थान तिथे बसवतं. कसं? थापटून. जसं आपण लहान मुलाला थापटून थोपटून झोपवतो तसं म्हणाले ते स्थान त्याला अगदी त्याच्या पाठीवर थाप मारून बसा, आता बसा, उठू नका असं म्हणून थापटुनी चेववी विरक्ती ते. त्याच्या अंतःकरणामधली जी विरक्ती आहे, वैराग्य आहे, त्याला चेतना देतं, त्याला प्रेरणा देतं. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथीचे असिजे, ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेवो. अहो म्हणाले जो जे खूप चांगल्या तऱ्हेने आपल्या जीवनामध्ये उत्तम अशा धनाचा, परिस्थितीचा
आणि आपल्या आरोग्याचा, सगळ्या संपन्नतेचा जो उपभोग घेतो आहे आपल्या जीवनामध्ये, त्याला हे राज्यवर सांडीजे म्हणाले. जे सगळं एम्पायर मी माझं उभं केलं आहे, जे सगळं माझं वैभव आहे, की ज्या वैभवाचा मी उपभोग घेतो आहे, ते वैभवसुद्धा ऐसे न हे राज्यवर सांडीजे, ते सुद्धा सगळं सोडून देऊ. की पुष्कळ आपलं सगळं मोठा व्यवसाय आहे, उद्योग आहे, काही नको म्हणाले. काय करायचं आहे, हे सगळं मी अजून करू शकतो. माणसाला वाटतं आता मी ठीक आहे, मुलं म्हणतात आता बाबा तुम्ही 70 वर्षाचे झालात, आता कशाला हा उद्योग करता. पण म्हणाले मी कार्यक्षम आहे, मी करू शकतो. म्हणाले असा मोठ्या कार्यक्षमतेने आपल्या उद्योगाचा, व्यवसायाचा उत्तम प्रकाराने जो मनुष्य आस्वाद घेतोय, अनुभव घेतोय, कष्ट करतोय, व्यवसाय चालवतोय, असा सुद्धा हे स्थान पाहिल्यावर म्हणतो जाऊ दे, ते सगळं तिकडे व्यर्थ आहे, त्याला काही अर्थ नाही, आपण इथेच राहावा आणि ह्याच ठिकाणी राहावं. म्हणून येथेची असिजे ऐसे शृंगारी याही उपजे देखत खेव. देखत खेव म्हणजे लगेच पाहता क्षणीच ज्याच्या मनामध्ये हा विचार येतो. जे येणे माने बरवंट, बरवंट उत्तम, जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट. येणे माने कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. म्हणाले ह्या सगळ्यांशी तुलना करता येणे माने यांच्या प्रमाणामध्ये विचार केला तर येणे माने बरवंट ह्या सगळ्यांमध्ये मी जे माझ्या आयुष्यात पाहिलंय त्यामध्ये हे सगळ्यात उत्तम आहे. आणि कसं आहे, आणि तैसेची अति चोखट, आणि तसंच हे अत्यंत शुद्ध आहे. चोखट म्हणजे शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे. जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे, ज्या स्थानावरती परमेश्वराचा निवास आहे असं वाटतं, कळतं. चोखट म्हणजे त्या ठिकाणी खरं म्हणायचं तर अधिष्ठान म्हणजे ब्रह्म, चोखट म्हणजे शुद्ध. जणू काही या स्थानावरती शुद्ध परब्रह्माचाच आविष्कार होतोय. ह्या ठिकाणी साक्षात परब्रह्मच प्रकट आहे. आता पुढे, आणि काही एक पहावे जे साधकी बसते होवावे आणि जनाचेनी पायरवे मळीची ना. म्हणाले आणखीन एक गोष्ट तिथे पाहावी. ती कोणती पाहावी, की साधकाला तर तिथे निवास करता आला पाहिजे आणि सारखा लोकांचा तिथे वावर असता कामा नये. की सारखे लोक येत आहेत जात आहेत, एखाद्या मंदिरामध्ये राहिलो, त्या मंदिरामध्ये येणारी लोक खूप, म्हणजे मग त्यांचा उपद्रव पुष्कळ होतो, असं नाही होता कामा. लोकांचा पायरव मळेची ना, त्यांच्या येणारे जाण्यानी त्यांच्या पायाची पायधूळ त्या ठिकाणी लागून ते मळता कामा नये, म्हणजे लोकांचा सारखा तिथे वावर असता कामा नये. जेथ अमृताचे नि पाडे मुळेही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती. म्हणाले ज्या ठिकाणी झाडांना मुळापासूनच गोडी आहे, औदुंबराचं झाड आहे, त्याच्या मुळ्या सुद्धा कापून त्याचं पाणी प्यायलं तर औषधच आहे, इथपासून त्याच्या ठिकाणी अमृतत्व निवास करतायत. म्हणाले जेथ अमृताचे नि पाडे मुळेही सकट गोडे, मुळा सकट गोड आहे, जोडती दाटे झाडे सदा फळती. आणि ज्या वनामध्ये, ज्या स्थानावरती, ज्या वनांतरात आम्ही राहायला गेलेलो आहोत त्या ठिकाणी पुष्कळ भरपूर अशी झाडी आहे की जी फळांनी भरलेली आहे. ज्या ठिकाणी फळाची झाडं पुष्कळ आहेत. पाऊला पाऊला उदके, पावला पावलावर जल आहे. परी वर्षाकाळी ही चोखे, पण ते कसं आहे, सगळ्या ठिकाणी पाणी आहे पण पावसाळा आला तरी गढूळ होत नाही, तेव्हाही स्वच्छच राहतं. वर्षाकाळी ही चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ. ज्या ठिकाणी झरे अगदी सहज उपलब्ध आहेत, अगदी ठाई ठाई उपलब्ध आहेत. हा आतपू ही अळूमाळू, आतपू सूर्य, हा सुद्धा कसा आहे, अळूमाळू आहे, मंद आहे, ऊन येतं, पण म्हणाले इतकी वृक्षराजी आहे की त्या वृक्षराजीमधून त्या उन्हाचा ताप काही सहन करावा लागत नाही. हा आतपू ही अळूमाळू जाणीजे तरी शीतळू. त्याचं ते ऊन येणं जे आहे ते सुद्धा मोठं शीतल आहे, बरं वाटतं. येणारं ऊन सुद्धा प्रसन्न करणारं आहे, ताप देणारं नाही. पवनू अति निश्चळू मंद झुळके, वारा सुटला आहे आणि ती झाडांच्या सगळ्या फांद्या जोराजोरात हलतायत, सगळी धूळ उधळती आहे, काही नाही म्हणाले. त्या स्थानावरती वारासुद्धा मंद येतो आहे. बहुत करुनी निशब्द, तिथे शांतता आहे, बहुत करून अधिकाधिक ते स्थान शांत आहे. दाट नरिगे श्वापद, आणि इतक्या सगळ्या दाट झाडीमध्ये सुद्धा तिथे श्वापदांचे, हिंस्र श्वापदांचे ताप नाहीत, शुक पोपट नाहीत, हन षटपद तिथे भुंगे नाहीत.
म्हणाले तेऊ ते नाही, कारण काय यांच्या डरकाळ्या, हा बसला बिचारा ध्यानाला की या मोठ्या हिंस्र श्वापदाच्या डरकाळ्या, तिथे जर शुक आहेत तर ते सारखेच आरव करतात आणि भुंगा सारखाच गुंजारव करतो, म्हणजे त्याचा आवाज येत राहणार, या पोपटांची किलबिल चालू राहणार, या हिंस्र श्वापदांचे मोठे मोठे गर्जना. म्हणाले हे नको आपल्याला. मग ते म्हणतात, मोठे शब्द पुढे चांगले वापरलेत. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. मग आम्हाला कोण चालेल? ते म्हणाले आम्हाला पाणी लगे हंसे, एवढं सारखं ठाई जल आहे, त्या जलात हंस असावेत, आम्हाला आवडेल. दोन्ही चारी सारसे असं ते म्हणाले, काही 4-2 सारस असले, पक्षी फिरत असले आम्हाला चालेल. कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. सारस चक्रवाक, आम्हाला तिथे चक्रवाकाचा जरी निवास असला तरी काय, तो रात्री इकडे तिकडे काय रोज त्याची किरकिर नसते. आणि तसंच म्हणाले एखाद दुसरी कोकिळा जर पंचम स्वरामध्ये वसंत ऋतूत गायली तर आम्हाला चालणार आहे. म्हणाले निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही ना न म्हणू. म्हणाले की नेहमी नाही पण केव्हा तरी. म्हणाले निरंतर नाही, नेहमी नाही, तरी आली गेली काही, तरी पण आपले इकडे तिकडे फिरत राहिले. कोण? होतू का मयुरेही. जर मोर असेच आले आणि त्या वनामध्ये येऊन सहज एखादी फेरी टाकून गेली तर आमची काही त्याला ना नाही, आले तर येऊ दे बापडे, चालेल आम्हाला. परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा, तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. पण म्हणाले एकच आवश्यक आहे हे पांडवा, हे अर्जुना, ऐसा ठावो, असं स्थान निवडावं, त्या स्थानावरती तिथे एखादा मठ तरी असावा, नाही तर शिवालय तरी असावं, असं काहीतरी स्थान असावं आणि त्या स्थानावर जाऊन राहावं. दोन्ही माझी आवड येते, तुला जे आवडेल ते. एखादा मठ आश्रम आवडला आश्रम, तुला जर एखादं शिवालय आवडलं शिवालय. जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसीचे गा. जे चित्ताला मानवेल त्याचा स्वीकार कर, पण एकांतामध्ये बस एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, राहेल तेथ रचावे असं नाहीसे. म्हणून ते जाणून घ्या, म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, असं स्थान पाहून घ्यावं. तिथे आपलं मन लागतं का पाहावं, कारण प्रत्येकाचा त्या स्थानाशी जो, कुणाला कुठे एकदम प्रसन्न वाटेल, कुणाला कुठे राहावंसं वाटेल आपल्याला माहीत नाही. त्याच्या पूर्वसंस्कारांप्रमाणे त्याला जे आवडेल तिथे त्यांनी राहावं. मन राहते पहावे, राहेल तेथ रचावे असं नाहीसे. आता आसनापाशी आले, आता स्थान निवडलं, ते शिवालय किंवा तो मठ, त्या मठातली आपली जागा निश्चित केली. त्या जागेवरती आपली काय तिथं पडवी टाकायची, काय तिथं ठेवायचं, त्या पडवीमध्ये पडशी टाकली, काय आपल्याला तिथे त्या कोपऱ्यामध्ये बसायचं आहे, तिथे बसला. नाही एखादी खोली मिळाली खोली, एखादी ओवरी मिळाली ओवरी, काय असेल ते, पण ते एक स्थान निश्चित करून आपल्या आसनाचं स्थान निश्चित करावं. वरी चोखट मृगसेवडी, त्याच्यावरती काय करावं, मृगाजीनं टाकायचं. कशावर? वरी सेवडी, त्याच्यावर टाकायचं. माझी धूत वस्त्राची घडी, त्याच्यावर धूतवस्त्राची घडी घालायची. तळवटी आमोडी कुशांकुर, खाली काय घालायचंय, खाली कुशांकुर, दर्भाच्या अंकुरासहित दर्भ घालायचा आहे. म्हणजे दर्भाचं गवत आणायचंय कापून वाळलेलं आणि ते खाली पसरून ठेवायचंय. त्या पसरलेल्या दर्भावरती मृगाजीन टाकायचंय. त्या मृगाजीनावरती धूतवस्त्राची घडी घालायची. म्हणजे रोज ते वरचं वस्त्र बदलता येतं, किंवा 8 दिवसांनी वाटलं 8 दिवसांनी बदलायचं असेल, जे काही त्याच्या मनात येईल त्याप्रमाणे वरती ते आपलं आसन आहे. स कोमल सरीसे सुबद्ध राहती आपैसे, एके पाडे तैसे, या दर्भावरती घाली. म्हणाले सारखं ते स कोमल सरीसे, ते दर्भाचं वर्णन केलंय. कोमल पाहिजेत दर्भ, फार असे कडकडीत मोठे झालेले टोचतील असे नको. जे सुबद्ध राहतील, ते एकमेकांना जोडून नीट राहतील. म्हणून बघा हरिद्वारला वगैरे ते जे दर्भाची आसनं मिळतात त्याला हलक्या हाताने सुतळीनी बांधलेलं असतं, सैलसैल असतात बांधलेली, पण बांधून ठेवलेलं असतं की ती इकडे तिकडे होऊ नये. सुबद्ध राहती आपैसे, ते सुबद्ध राहावेत, बांधलेले राहावेत, कशाही स्वरूपामध्ये घ्या, पण ते सुबद्ध राहती आपैसे, एके पाडे तैसे उबोजा घाली. आता म्हणाले की त्याच्यावरती त्या कोमल अशा
असणाऱ्या त्या दर्भाच्या किंवा कुशावरती काय घाला म्हणाले की एकमेकांना सहजच एकसारखे राहतील असे जे दर्भ आहेत त्याच्या ठिकाणी तुम्ही आपलं आसन घाला. परी सावी याची उंच होईल. आता किती दर्भ वापरा, कोमल आहे तरीसुद्धा फार उंच होईल असं भरमसाठ दर्भ घालू नका. आणि त्याच्याच बरोबर तरी अंग हन डोलेल, म्हणजे फार उंच झालं तर शरीर वरखाली व्हायला लागेल, आपल्या वजनाने वरखाली खड्डा होतो आणि मग ते डोलेल म्हणजे हलायला लागेल. नीच तरी पावेल भूमी दोषू, आणि फारच थोडा दर्भ घातला खालची जमीन टोचायला लागेल, गारवा असेल तर तो जाणवेल. आणि त्यामुळे फार उंच नको आणि फार खाली नको. म्हणून त्यांनी इथे काय म्हटलंय, नात्युच्छ्रितम नाती नीचम, फार उंच नको फार खोल नको. चैलाजीन कुशोत्तरम, त्या ठिकाणी कुशाच्या दर्भाच्या याच्यावरती मृगाजीन घालून त्याच्यावरती आपलं एक वस्त्र घालून ते आसन तयार करावं. म्हणून तैसे न करावे, म्हणजे डोलेल असं उंच करू नये, खोल जाईल त्रास होईल, भूमिदोष जाणवतील असं नीच करू नये. समभावे धरावे, चांगल्या तऱ्हेने आपल्याला बसता येईल, आपली मांडी किंवा आपलं आसन स्थिर राहील. हे बहु असो होआवे आसन ऐसे, म्हणाले हे अशा प्रकारचं हे आसन आहे ते घालावं. हे पुष्कळ झालं म्हणाले वर्णन, आसनाचंच वर्णन किती केलं म्हणाले मी. आता पुढे ऐका, म्हणाले तत्रैकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंज्यात योगम आत्मविशुद्धये. काय करा म्हणाले तिथे, तत्र एकाग्रम मनः कृत्वा, त्या ठिकाणी मनाला एकाग्र करण्याचा विचार आपल्याला आता करायचा आहे. तिथे मनाला एकाग्र करा. कसं, उपविश्यासने, त्या ठिकाणी आसनावरती बसून. आणि दुसरं यत चित्तेंद्रिय क्रिया, ज्या ठिकाणी चित्ताच्या इंद्रियांच्या क्रिया आहेत त्या संयत केलेल्या आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवलेलं आहे, संयम आणलेला आहे. आणि म्हणाले युंजाद योगम आत्मविशुद्धये, आता योगाचा अभ्यास करा. कशा करता, आत्म म्हणजे अंतःकरण, या ठिकाणी आत्मशब्दाचा अर्थ अंतःकरण विशुद्धये, अंतःकरणाला शुद्ध करण्याकरता त्या आसनावरती बसून योगाचा अभ्यास सुरू करा. आता हे भगवंतांनी सांगितलं, त्याच्यावरती आता माऊलींचं भाष्य सुरू झालं.